अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. श्रावण महिना सुरू आहे तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे, जी गेल्या वर्षी आपण 3 दिवसाची केली होती व त्याचा खूप सुंदर असा अनुभव देखील मी तुमच्यासोबत शेअर केला होता. व तोच अनुभव आणि तोच व्हिडिओची तीच क्लिप तुमच्यासोबत आज देखील शेअर करणार आहे. ज्यांनी तो पाहिला नसेल त्यांनी व्हिडिओच्या शेवटी ती क्लिप ऐकावी. आवर्जून नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव दिसेल, नक्कीच तुम्हाला त्या खडवांचा आवाज येईल आणि नक्कीच तुम्ही ही देखील सेवा करणार आहात. बघा, सेवा कशा पद्धतीने करायची किंवा सेवा कोणत्या दिवशी करायची. व्यंकटेश स्तोत्राची सेवा अगोदर पहा कशासाठी करतात. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असो, एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा दरिद्री असेल दरिद्री घालवण्यासाठी देखील, आरोग्य सुंदर होण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी, म्हणजे तुमच्या जीवनात कोणत्याही अडचणी असतील त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचे तुम्ही 21 दिवसाचं मंडल देखील करू शकता. 3 दिवसाची, 21 दिवसाची ज्यांना शक्य नाहीये किंवा कोणी श्रावण महिना सुरू झाला तसं त्यांनी व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू केली असेल, पण ज्यांनी केली नाही त्यांना 3 दिवसाची करायची असेल तर तुम्ही 3 दिवसाची सेवा कशा पद्धतीने करू शकता. 3 दिवसाची म्हणजे 3 रात्रीची सेवा आपल्याला करायची आहे. याच्या मागे एक सुंदर अशी कथा आहे. ज्यावेळेस 18 वर्ष देवीदासांनी 18 वर्ष ज्यावेळेस दरिद्री भोगली त्यावेळेस त्यांनी ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू केली होती. बालाजी महाराजांची त्यांनी सेवा सुरू केली. रात्रीच्या बरोबर 12 वाजता त्यांनी ही सेवा सुरू केली आणि ज्यावेळेस ते सेवा करत होते त्यावेळेस त्यांच्या पत्नीला स्वप्न पडले की देवीदासांच्या डोक्यावरती नाग बसला आहे आणि त्या खटकन जाग्या झाल्या, म्हणजे भिवून त्या जाग्या झाल्या. आणि जाग्या झाल्या तर त्यांनी पाहिलं काय, ते सेवा करत आहेत पण त्यांच्या डोक्यावरती खरोखरच नाग बसला होता आणि त्यांना ते भान देखील नव्हतं. देवीदासांना फक्त ते सेवेमध्ये मग्न झाले होते, इतके मग्न होते की त्यांना कशाचंच भान नव्हतं. आणि ज्यावेळेस त्यांच्या पत्नी ज्यावेळेस उठली आणि तो नाग बाजूला करण्याचा ते प्रयत्न करत होते आणि ज्यावेळेस त्यांचा नागाला स्पर्श झाला आणि त्याचा थंडावा ज्यावेळेस त्यांना जाणवला त्यावेळेस त्या तिथेच बेशुद्ध होऊन पडल्या. देवीदासांची सगळी सेवा झाली आणि सगळी सेवा झाल्यानंतर त्यांनी पाहिलं इतकी आपली बायको बेशुद्ध होऊन पडली आहे. त्यावेळेस त्यांना समजलं की ती बेशुद्ध होऊन पडली आहे. का पडली आहे ते माहित नव्हतं आणि त्यांच्या बाजूला जो नाग होता तो सोन्याचा झालेला होता. म्हणजेच तो नाग खरोखरच तिथे होता पण त्यांच्या स्पर्शाने तो सोन्याचा झाला होता. आणि ज्यावेळेस त्या शुद्धीवरती आल्या त्यावेळेस त्यांनी देवीदासांना जी काही कथा घडली, जे काही घडलं ते सगळं सांगितलं होतं. अशा पद्धतीने त्यांना साक्षात दर्शन दिलं होतं व त्यांची जी काही 18 वर्षाची दरिद्री होती ती सुद्धा निघून गेली होती. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा आवर्जून करायची आहे. ज्याला इच्छा आहे, मनापासून इच्छा हवी, नाहीतर मी सांगते म्हणून तुम्ही करणार असं देखील नकोय. आपल्याला 3 रात्रीची सेवा करायची आहे. तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता. सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा बुधवारी सुरू करू शकता, मंगळवारी सुरू करू शकता, मंगळवार, बुधवार, गुरुवार किंवा गुरुवारी सुरू करू शकता. गुरुवार, शुक्रवार, शनिवार तुमच्या इच्छेने तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करा. पण ज्या दिवसापासून सुरू करणार आहात त्या दिवसापासून ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे. कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला कोणाची निंदा नाराजगी करायची नाही, कोणाविषयी वाईट चिंतायचं नाही, कोणाविषयी द्वेष मनामध्ये ठेवायचा नाहीये. ज्या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी तुम्हाला मठात केंद्रात तुम्ही जाऊन या, तिथे खडी साखर, नारळ, फूल वगैरे ठेवून द्यायचं आहे. मी या कारणासाठी ही सेवा आजपासून रुजू करत आहे, तुमच्या चरणाशी ती पूर्ण करून घ्या असं आपल्या महाराजांना सांगायचं आहे आपल्याला. आणि आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये तुम्ही सकाळी संकल्प घेऊ शकता, नाही तर तुम्ही रात्री जरी तुम्ही संकल्प घेतला तरी देखील चालेल. आता सगळ्यात महत्वाचं, ही सेवा आम्ही दुपारी करू का सकाळी करू का असे कोणतीच कमेंट करायची नाही किंवा कोणताच असा प्रश्न विचारूच नका. कारण बघा, ही सेवा रात्रीची आहे. रात्री 12 वाजता ही सेवा करतो आणि रात्रीच्या 12 वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे. बरोबर रात्रीच्या 12 वाजता. आता सकाळी केली तर काय होतं, तर सकाळी तुम्ही नित्य सेवेमध्ये फक्त असं पठण करू शकता, पण संकल्पासहित तुम्हाला करायची असेल तर ही सेवा रात्रीचीच करायची आहे, रात्रीच्या 12 वाजता. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला रात्रीच्या 12 वाजता म्हणजे 11:30 दरम्यान, 11:30 ते 11:45 मध्ये तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे. स्वच्छ वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत. अगोदर जे दिवसभर घातले ते घालायचे नाही. दुसरी साडी किंवा ड्रेस, पंजाबी ड्रेस जरी घातला तरी देखील चालणार आहे. सोहळं कोणी घालतं, सोहळं देखील कोणी घालून बसतं. फक्त मॅक्सी, नाईट ड्रेस वगैरे असलं घालून बसायचं नाही. तुम्हाला ज्यात कम्फर्टेबल आहे तो ड्रेस तुम्ही कम्फर्टेबली घालू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ते परिधान करायचं आहे. नंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर 11:45 पर्यंत तुमची आंघोळ वगैरे झाली. 11:45च्या वेळेस पहिल्या दिवशी मात्र लवकर जरा 15 मिनिटं अगोदर तुम्ही पूजा मांडणी करायला घ्यायची आहे. आता पूजा मांडणी करणं गरजेचं आहे का, तर हो, तुम्ही संकल्पासहित ही अतिशय दिव्य व अतिशय प्रभावशाली अशी ही खूप मोठी उच्च कोटीची सेवा करत आहात तर तुम्हाला
ही पूजा मांडणी करणं अत्यंत आवश्यकच आहे. पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला चौरंग लागणार आहे. पूर्व किंवा पश्चिमेला तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. चौरंगावरती निळ्या रंगाचं वस्त्र हवं आहे. निळ्या रंगाचं वस्त्र तुमच्या घरामध्ये ब्लाउज पीस वगैरे असेल तर ते तुम्हाला चौरंगावरती टाकायचं आहे. निळ्या रंगाचे वस्त्र टाकल्यानंतर कलश वगैरे स्थापना करण्याची काही गरज नाहीये. फक्त शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. काय ताई तूप नाहीये तर काय करू, तेलाचा लावला तर चालतो, पण शक्यतो तुपाचा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. बसताना जवळ आपल्या तूप जास्तीचं घेऊन बसायचं आहे, कारण आपल्याला संपूर्ण सेवा होईपर्यंत ते दिवा मालवून द्यायचं नाहीये. दिव्याची ज्योत तशीच तेवत आपल्याला ठेवायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला बालाजी महाराजांचा फोटो असेल तर बालाजी महाराजांचा फोटो मूर्ती ठेवू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती ठेवू शकता. त्याच पद्धतीने बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता, किंवा तुम्ही महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीवरती अगोदर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग महाराजांची असो किंवा बाळकृष्णाची असो, पुरुष सुक्तम म्हणा, स्त्री सुक्तम म्हणा, तुम्ही अगोदर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून त्यांना स्थानापन्न त्यांच्या जागेवरती करायचं आहे. फूल वगैरे व्हायचं आहे. त्यांना फूल वगैरे वाहिल्यानंतर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आणि पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा कोणताही नैवेद्य किंवा केळी तुम्ही ठेवायची आहेत. एवढं सगळं करायचं आहे. कलश वगैरे मांडण्याची गरज नाही. पूजा मांडणी झाल्यानंतर रांगोळी वगैरे काढून घ्या, आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर स्वामी स्तवन बोलून घ्यायचं आहे. 12च्या अगोदर म्हणजे 5 ते 10 मिनिटं अगोदर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. स्वामी स्तवन बोलून घ्यायचं आहे. स्वामी स्तवन झाल्यानंतर 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे. 1 माळ गायत्री मंत्राची घ्या, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्या, आणि बरोबर शार्प 12 वाजता तुमच्या तोंडातून व्यंकटेश स्तोत्र बाहेर पडलं पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र बरोबर शार्प 12 वाजता तुमच्या तोंडातून व्यंकटेशो वासुदेवम प्रद्युम्नोमित विक्रमः शंखशर्णो अनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेवचः जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सलः. अशा पद्धतीने हे संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये तुम्हाला बोलायचं असेल तर संस्कृतमध्ये कधी कधी असं होतं की आपले उच्चार स्पष्ट नसतात. मग आपल्याला भीती वाटते की माझ्याकडून एखादा उच्चार स्पष्ट नाही आला किंवा चुकला तर काय होईल. बघा, सगळ्यात अगोदर मी जेव्हा करत होते तेव्हा मला स्पष्ट नव्हते, पण मी सुरू करण्याच्या अगोदर दिवसभर मी युट्यूबवरती ऐकलं होतं, त्यांच्या मागे बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण ते इतकंही अवघड नाहीये. संस्कृतमध्ये खूप सुंदर आणि खूप लगेच होतं. आणि जर तुम्हाला प्राकृतमध्ये करायचं असेल तर प्राकृतमध्ये देखील आहे बरं का. पण प्राकृतमध्ये बघा 3 ते 3.5-4 तास हमखास जातात. म्हणजे जवळजवळ तुम्हाला पहाट होईल, 4, 4:30, कोणाकोणाच्या 5 वाजतील. म्हणजे आपल्याला 21 आवर्तन घ्यायची आहेत. त्यामुळे 21 आवर्तन करता करता आपल्याला 108 ओव्यांची आहे. 80 ओवीपर्यंत आपल्याला 20 वेळा बोलायचं आहे. तिथून पुढं 21व्या वेळेस 108 ओवेपर्यंत आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे प्राकृतमध्ये आपल्याला हे नमोजी हे अंबा सकाळादीप तू प्रारंभा हे आपल्याला थोडंसं वाचायला सोपं आहे, पण आपल्याला तेवढा वेळ आपण देऊ शकत असलो, पूर्ण रात्र आपण देऊ शकत असलो तर तुम्ही हे करायचं आहे. आणि तुम्ही संस्कृतमध्ये केलात तर तुम्हाला अर्धा ते पाऊण तास खूप झाला. म्हणजे तुम्ही 12ला बसलात तर 12:30, पावणे 1 आरती वगैरे करून 1 पकडा, 1 वाजेपर्यंत तुमचं सगळं होऊन जातं. त्यामुळे संस्कृतमध्ये तुम्हाला 1 ते 8 ओवीपर्यंत 20 वेळा बोलायचं आहे. आणि 21व्या वेळेस तुम्हाला संपूर्ण संस्कृतमधलं संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये मराठी म्हणजे प्राकृत संस्कृत दोन्हीमध्ये पण आहे. नसेल तुमच्याकडे तर तुम्ही प्रिंट जरी काढून आणलात तरी देखील तुम्ही चालतं. त्याच्यावरती जरी पठण केलं तरी देखील चालणार आहे. ज्यावेळेस मी पहिल्यांदा केली होती सेवा त्यावेळेस मी प्रिंट काढून आणून मगच पठण केली. त्यावेळेस मला नित्यसेवेचं पुस्तक जवळपास माझ्या भेटलं नव्हतं. हे देखील तुम्हाला मी सांगते. बघा, त्याच पद्धतीने आता भरपूर जण भीती घालतात किंवा भीती बसते. त्याच्या दरवाजाचा आवाज आला, त्याची खिडकी वाजली, त्याला कोणीतरी बाहेरून आवाज दिला, किंवा साप दिसला, सापाचं दर्शन झालं, सापातल्या फुतकरण्याचा मला आवाज आला, किंवा कोणीतरी बाजूला येतं जातं असं सावली दिसली, कोणीतरी माझ्या मागे आहे, किंवा कोणीतरी अजून माझ्या सोबत बसला आहे असा भास होतो. आपण भीतो आणि आपण डायरेक्ट कांबळ घेऊन झोपून जातो, म्हणजे ते सोडून देतो अर्धवट. असं करायचं नाही. तुम्हाला जर करायचं आहे तर संपूर्ण करायचं आहे. बघा, भ्यायचं नाहीये. साक्षात भगवान विष्णू, साक्षात बालाजी महाराज तुमच्या समोर असतात. फक्त ते तुमची परीक्षा घेत असतात. ते तुमच्या बाजूला असतात. साक्षात तुम्ही काय बोलता, तुम्ही पठण करतायत ते साक्षात ते स्वतः ऐकायला आलेले असतात. आणि तुम्ही भिवून चालेल का बरं? भ्यायचं नाही. उलट खूप मोठा चमत्कार किंवा खूप मोठा साक्षात्कार तुम्हाला घडला असं समजा. कोणाकोणाच्या हळदीने पिवळी बोटे होतात, कोणाकोणाला बघा भीती म्हणजे काय होतं, कधी कधी आपल्या घरामध्ये जी काही वाईट निगेटिव्हिटी आहे ती देखील आपल्याला त्रास द्यायला बघत असते, कारण तुम्ही तो उच्चार थांबवावे. पण तुम्ही कंटिन्यू ठेवायचा आहे. साक्षात बालाजी महाराज तिथे प्रकट असतात, तिथे साक्षात ते असतात. त्यामुळे आपल्याला
आपलं वाचन थांबवायचं नाही. आता वाचन करताना 21 आवर्तन घ्यायचे तर काय करायचं, 2 वाट्या घ्यायच्या, 2 बाउल घ्या, एका वाटीमध्ये 21 कॉईन घ्या, कितीही घ्या, कॉईन घ्या किंवा शेंगदाणे घ्या किंवा खडे घ्या किंवा बटणं घ्या, तुमच्या इच्छेने काही घ्या, मनी वगैरे, आणि दुसरी वाटी रिकामी घ्या. एक आवर्तन झाले की एक मनी काढायचा, दुसऱ्या याच्यामध्ये टाकायचं किंवा कॉईन टाकायचा. अशा पद्धतीने तुम्हाला वाचनाला किंवा मोजण्याला काउंट करायला देखील बरं पडतं, कारण कधी कधी असं होतं की मी किती वाचले, माझ्याकडून किती झाले हे देखील तुमच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे अतिशय उत्तम व सोपा मार्ग हा आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. संपूर्ण आपलं वाचन होईपर्यंत तुपाचा दिवा विझला नाही पाहिजे, त्यामुळे तूप एक्स्ट्रा आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे, धूपदीप आपल्या जवळ एक्स्ट्रा घेऊन बसायचं आहे. आपल्या बसताना देखील आसन घेऊन बसायचं आहे, डायरेक्ट खाली जमिनीवरती बसायचं नाही, नाहीतर आपली सगळी सेवा भूमातेला अर्पित होत असते. आणि आपल्या बाजूला अजून एक आसन टाकायला विसरायचं नाहीये, ते साक्षात बालाजी महाराज विष्णू महाराजांसाठी आपल्या ते आसन असणार आहे. त्यामुळे ते आसन आपल्या बाजूला एक ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये. पूजेला बसताना सुरुवात करताना महाराजांना विनंती करायची की तुम्ही देखील इथे स्थानापन्न व्हा, अशी विनंती करायची. आपण देखील आसनावर बसून मग आपल्याला ही सेवा करायची आहे. आता याच्यामध्ये बघा अनुभव काय, गेल्या वेळेस मी ज्यावेळेस व्यंकटसूत्राची सेवा केली होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराजांनी स्वप्नात दर्शन दिलं होतं, त्यांनी स्वतः अभिषेक करून घेतला होता. त्याच पद्धतीने त्यांनी म्हणजे मी व्हिडिओ असाच रेकॉर्डिंग करत होते, त्याच्यामध्ये फॅनचा तर आवाज येतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त खडावांचा देखील, महाराजांच्या खडावाचा देखील आवाज त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे. तो व्हिडिओ देखील याच्यानंतर मी प्ले करणार आहे, आवर्जून तो व्हिडिओ पहा. कान देऊन ऐका, कान देऊन ऐका, नक्कीच तुम्हाला स्पष्ट खडावांचा आवाज ऐकायला येईल. तो व्हिडिओ देखील मी तिथे प्ले करते. मग तुम्ही ठरवा तुम्हाला पूजा करायची किंवा सेवा करायची की नाही. 3 दिवसाची तुम्ही केलात तरी तुम्हाला अनुभव सुंदर येणार आहे, आणि 21 दिवसाची केलात तरी देखील खूप सुंदर असे अनुभव येणार आहेत. कारण 21 दिवस देखील भरपूर लोक करतात, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, त्यांना संतान प्राप्ती, ज्यांना नाही संतान प्राप्ती देखील होत असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही या सेवा करा. दरिद्री ब्राह्मण म्हणजे दरिद्री देखील 18 वर्षात त्यांना दरिद्री होती तरी देखील त्या दरिद्रातून ते बाहेर पडले. मग आपण का पडू शकत नाही, आपण का सेवा करू शकत नाही. फक्त शुद्ध अंतःकरणापासून सेवा करणं गरजेचं आहे. त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती बाळगायची नाही, मनामध्ये कोणत्या शंका कुशंका आणायची नाहीत, आणि आपण सेवा करायची आहे. कधी कधी बघा अनुभव म्हणजे बघा, कधी कधी आपल्याला सापाचं दर्शन होतं, त्याचा फुटकारलेला आवाज येत असतो. कधी कधी दिव्यामध्ये महाराजांची मूर्ती प्रकट होते. आता माझा तो व्हिडिओ जर पाहिलात ना तुम्ही, तो मला भेटला तर मी तो देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, संपूर्ण पहा. त्याच्यामध्ये सगळं काही मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, काय काय झालं, कशा पद्धतीने झालं. कधी कधी हळद आपल्या पायावर उमटते, हळद आपल्या बोटांवरती उमटते, हातांवरती उमटते, कारण एक प्रकारे हळदीचं स्वरूप आहे ते बालाजी महाराजांचं. आणि कधी कधी मोराचा आवाज येतो, मोरपीस दिव्यातून प्रकट होत आहे, अशा पद्धतीचं आपल्याला जाणवतं. कधी कधी प्रकाश जाणवतो, कोणीतरी आपल्या बाजूने आहे, फिरत आहे, किंवा आजूबाजूला आपल्या कोणाचं वास्तव्य आहे असं आपल्याला जाणवतं. कधी कधी काठीचा आपल्याला आवाज येतो बघा. अशा वेळेस देखील समजून जायचं की साक्षात बालाजी महाराज, स्वामी महाराज आपल्या बाजूला आहेत, तिथे साक्षात ते हजर आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा करायला अजिबात विसरायला नाही. 3 रात्रीची ही सेवा नक्की करा, तुम्हाला नक्कीच अनुभव सुंदर खूप येणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जो व्हिडिओ प्ले करते तो देखील पाहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.